હેલો, કેમ છો? બધું સારું છે ને? तुम्हाला प्रश्न पडला असेल अचानकच ही बाई गुजराती का बोलायला लागली. तर आज आपण बघणार आहे काठियावाडी शेव टमाटरची साग. तर माझी मम्मी माझ्या घरी आली होती, तिने मला ही रेसिपी शिकवली. माझी मम्मी गुजरातला बिलॉंग करते, म्हणजे माझ्या मम्मीचं माहेर जे आहे गुजरातचं आहे. तर मी म्हटलं माझ्या मम्मीला मला तोंडाला जरा चव नाही आहे, तर माझ्या मम्मीने मला ही रेसिपी सांगितली. अगदी सोपी रेसिपी आहे. तर सुरुवातीला काय करायचं आहे माहिती आहे का? मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक चटणी बनवायची आहे, म्हणजे लसण चटणी बनवायची आहे. तर भरपूर असं लसण घेऊन त्यामध्ये आपल्याला तिखट आणि मीठ टाकायचं आहे. थोडंसं पाणी टाकून आपल्याला याची पेस्ट तयार करायची आहे. लसणाची चटणी आहे, समोर कामी आहे, तर लक्षात ठेवा. आता 2 टमाटर घ्यायचे आहे, याची आपल्याला एक छान असं प्युरी बनवून घ्यायची आहे. बाकीचे साहित्य आपण चिरून घेऊयात. 2 टोमॅटो परत घेतलेले आहे, जे मी कट करून घेतलेले आहे. कांदा आणि कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. बस आपल्याला एवढे साहित्य पाहिजे आहे. पॅन मध्ये तेल गरम करायचं आहे, त्यामध्ये आपल्याला जिरं मोहरी पण टाकायची आहे. नंतर त्यामध्ये टाकणार आहे आपण हिंग, कढीपत्ता आणि कांदा टाकायचा आहे, बारीक कट केलेला. सगळं ट्रान्सफर होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. कच्चं पण पूर्ण काढून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये टाकणार आहे आपण जी लसणाची पेस्ट केली आहे, म्हणजे चटणी तयार केली आहे, ती टाकायची आहे. मी तुम्हाला सुद्धा सांगितलं होतं लसण चटणी आपण केलेली आहे, ती टाकायची आहे. अख्खी टाकायची आहे, जेवढी आपण केली आहे तेवढी सर्वच्या सर्व. आणि त्याला छान शिजवायचं आहे आपल्याला. लसणाचं पूर्ण कच्चं पण काढायचं आहे. तेल सुटोपर्यंत आपल्याला ही चटणी शिजवायची आहे. इतका सुगंध सुटतो या चटणीचा घरामध्ये ना, तर तुम्हाला सांगते, तुम्ही अशी घेऊनही चपाती बरोबर खाऊ शकता. त्यामध्ये आपल्याला थोडंसं हळद आणि धनापूड टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि बारीक केलेला टोमॅटो टाकायचा आहे. त्याला छान परतून घ्यायचं आहे. टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवायचा आहे आपल्याला. तर टोमॅटो बरोबर आपण यामध्ये टाकणार आहे टोमॅटो प्युरी. आपण जे 2 टोमॅटोची प्युरी केली होती सुरुवातीला, ती घालायची आहे. आता याला छान आपल्याला मस्त शिजवायचं आहे. तेल सुटोपर्यंत टोमॅटो जे आहे ते आपल्याला गलगल करायचे आहे. थोडंसं पाणी घालूया आपण. तर जर तुम्हाला ह्या भाजीची कन्सिस्टन्सी आहे ते आपल्या परीनं करायची आहे. तुम्ही पातळी करू शकता आणि घट्टही करू शकता. मी घट्ट केलेली आहे. चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकायची आहे, म्हणजे काय होते, ही भाजी जराशी आंबट गोड अशी होते. टोमॅटो घातले आहे तर टेस्ट बॅलन्स साठी साखर आवश्यक आहे. बिलकुल स्किप करू नका. अर्धा चमचा का होईना साखर घाला. आणि त्याला शिजवायचं आहे व्यवस्थित. पाणी घालून झाकण ठेवायचे आहे. मस्त वाफ काढायची आहे. बाकी ते सुरेख असं तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला. आपली परफेक्ट अशी टोमॅटोची भाजी तयार झाली आहे. आता यामध्ये काय करायचं आहे, भरपूर असं कोथिंबीर, हिरवा कांदा असेल तुमच्याकडे तर ते अवश्य घाला. सोबतच टाकणार आहे बारीक शेव. अशाच पद्धतीने शेव पाहिजे आहे आपल्याला. त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं अर्धा 1 चमचा गरम मसाला. आता सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. गरमागरम भाजी आपल्याला सर्व करायची आहे. आणखी हो, ही भाजी तुम्ही जेवण करायच्या 15 मिनिटं आधी करा आणि गरमागरम या भाजीचा आस्वाद घ्या. ही भाजी ब्रेड बरोबर, चपाती बरोबर, तसंच बाजरीच्या भाकरी बरोबर तर अप्रतिम लागते. नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला काठियावाडी शेव टमाटरची साग कशी वाटली ते. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अशाच नवीन आणि सोप्या रेसिपींसोबत. बाय बाय आणि टेक केअर.